आज खरं तर पाठिंबा आपण समाजाच्या वतीने दिलेला आहे देवेंद्र खोटे यांना. काय सांगाल, काय भावना, काय कारण आहेत पाठिंबा? त्याचं कारण अनेक आहेत. आम्हाला गेल्या 70 वर्ष झालं की काँग्रेसने आम्हाला वापरून घेतलेलं आहे. त्याचं नाही, आमची जी जागा आहे ती जवळजवळ 150 एकर जागा आहे. ती जागांपैकी 1 ते 6 नंबर कॉलनीमध्ये वस्ती आहे. राहिलेली जी जागा आहे त्या जागेवर आपलं क्रिमिनल ट्राईब म्हणून त्या उतारावर नाव आहे. ती आमची हक्काची जागा आम्हाला कोणी आजपर्यंत कुठल्या काँग्रेसवाल्यांनी कोणीही केलेलं नाही. आज तागायत आम्ही, आज हे भेगार लोक आहेत आम्ही सर्व. आणि नेहरू आले, पंतप्रधान आले, 2-4 पंतप्रधान येऊन गेले, फक्त आश्वासनावर आश्वासन देत गेले. मग आम्हाला काय, आजचे हे पक्ष आहे BJP, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा पाटलांनी व आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ह्यामध्ये लक्ष घालून आम्हाला हे न्याय दिलेलं आहे. म्हणून हा युवक पोरं जे आज स्वतःहून ह्याच्याने एवढ्या उत्साहात 30,000 लोक एकत्रित आलेले आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की आमचे भटक्या विमुक्ताचे जे पोरं आहेत ते अक्षरशः बेकार पोरं आहेत. हे या बेकारीमध्ये कोण वाढवली बेकारी? काँग्रेस पक्षाने वाढवलेली आहे. इथले आमदार, इथले खासदार ह्यांनी बेकारी वाढवलेली आहे. फक्त निस्ता सेटलमेंटचा वापर करून घेतलेला आहे. आज तगायमध्ये मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले, पण आमच्या भागातला विकास, सेटलमेंट भागातला विकास अजूनही झालेला नाही. आमचे 9 समाजाची जर अवस्था तुम्ही जर बघितला, या तरुण पिढींची जर अवस्था तुम्ही बघितला, तर आमच्याकडं कोणी वाली नव्हतं. आज आम्ही परमेश्वराला आम्ही प्रार्थना करतो की देवेंद्र फडणवीस साहेब आणि चंद्रकांतदादा पाटलांनी आम्हाला हे न्याय मिळवून दिलं. त्यामुळं आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी राहू आणि ऑल सोलापूर जिल्ह्यामधले जितके भटक्याविमुक्त जाती जमातीचे लोक आहेत त्यांच्या घरोघरी जाऊन आम्ही युवकांचा प्रश्न आणि आपल्या सोसायटीच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार. आणि आम्ही येऊन BJPला शिवाय दुसऱ्याला कोणालाही मतदान करणार नाही. त्याने आम्हाला न्याय दिलेला आहे, त्यांच्या बाजूने आम्ही खंबीरपणे उभारणार आहे. ओके. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.